माझ्या जागेवरून कोणत्याही प्रकारचा रस्ता गेलेला नाही, मोठेतुई गावच्या ग्रामपंचायतीने दिलेला नाही, याच्या पुढे दिला पण जाणार नाही असं लिहून दिलेला कागद पण यांना दाखवलं, तरी सुद्धा म्हणतात तुमच्या नावावर 7/12 नाहीये ना, तर तुमच्या नावावर 7/12 नाही तर त्या बाईला मी जमीन विकलेली आहे। आतापर्यंत ज्या काही आमच्या गावामध्ये हे झालेलं आहेत, घरं बांधलेले आहेत ते नोटरीच्या हिशोबानेच बांधलेले आहेत। मग तेव्हा का त्या लोकांना तुम्ही विचारायला आले होते का? दिनांक 23 मे रोजी उरण तहसीलदाराच्या आदेशाने सकाळी 11:30च्या सुमारास मंडळ अधिकारी वर्ग पोलीस बंदोबस्तात मोठीजोई येथील घटनास्थळी आले। मात्र तहसीलदारांच्या काढण्यात आलेल्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थांच्या समोर अधिकारी नरमले। यावेळी उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आदेशाच्या नुसार सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यास गुन्हा दाखल करण्याची सूचना देताच उपस्थित ग्रामस्थांनी शेतकऱ्यांवरील अन्याय न पाहता अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत आक्रमक भूमिका घेतली। या बाबतीत प्रसिद्धी माध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली। तसेच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव करीत वृत्तांकन योग्य अयोग्य असल्याचा वाद काही काळ तणाव निर्माण केला। पोलिसांनी यावेळी कायदा सुव्यवस्था टिकवत तेथील विवादित असलेलं प्रकरण समजुतीने शांत करीत महत्वाची भूमिका बजावली। सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास एकतर्फी निर्णय घेतल्यास रमेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या सोबतीने तहसील कार्यालयासमोर लोकशाहीच्या माध्यमातून जनआंदोलन उपोषण करू असा इशारा दिला। माझं नाव रमेश बाळाभाऊ कदम, मी मोठीतुई गावचा नागरिक आहे। मोठीतुई गावामध्ये माझी जी 7/12 जमीन आहे, 8 नंबर सर्वे नंबर 8 आणि 21 ही जी सर्वे नंबर जागा जी माझी आहे, त्या जागेवर गव्हर्नमेंटकडनं, तहसीलदारकडनं, सर्कल ऑफिसरकडनं अशा प्रकारची म्हणजे मजबुरी करून माझ्याकडनं ती जागा उघडण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना माझा विरोध आहे। कारण का माझ्या जागेवरून कोणत्याही प्रकारचा रस्ता गेलेला नाही, मोठेतुई गावच्या ग्रामपंचायतीने दिलेला नाही, याच्या पुढे दिला पण जाणार नाही असं लिहून दिलेला कागद पण यांना दाखवलं, तरी सुद्धा म्हणतात तुमच्या नावावर 7/12 नाहीये ना, तर तुमच्या नावावर 7/12 नाही तर त्या बाईला मी जमीन विकलेली आहे। आतापर्यंत ज्या काही आमच्या गावामध्ये हे झालेलं आहेत, घरं बांधलेले आहेत ते नोटरीच्या हिशोबानेच बांधलेले आहेत। मग तेव्हा का त्या लोकांना तुम्ही विचारायला आले होते का त्यांच्या नावावर जमीन नाही म्हणून? प्रत्येक गरजू माणूस असतो, त्याला त्या बाईला मी माझी जमीन 2 गुंठे विकलेले, त्या 2 गुंठ्यातून जर हे 12 फूट जागा मागत असेल तर त्या बाईने कुठल्या जमिनीमध्ये एक तर ती मोलमजुरी करून तिने जमिनीचे पैसे भरले, ते कुठल्या बाजूने ते त्यांना जमीन देऊ शकेल? आणि ज्याने जमिनीचा अर्ज केलेला आहे तो त्याला फुकट मिळावे असं म्हणतात। गव्हर्नमेंटचे आतापर्यंत सगळे उदाहरणं माहिती आहे, गव्हर्नमेंटने कोणत्याही प्रकारची जागा रस्ता करता ॲक्वायर केली त्याला पैसे मिळतात। इतर लोकांनी घेतली तर ते त्याच्यासाठी पैसे मोजतात आणि याला फुकट सुटी म्हणजे आम्ही काय द्यायचं? जागा मोजून काय द्यायची? हा फुकट जागा मागतोय। मग तरी सुद्धा आमचा विचार याला विरोध आहे। गव्हर्नमेंटच्या सगळ्या कार्यालयांनी, गव्हर्नमेंटच्या सगळं तहसीलदार प्रांत यांच्याकडून आम्ही त्यांना विनंती करतोय, तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन हिची पाहणी करा। 2021ला तुम्ही जो ऑर्डर काढलेली आहेत ती तुम्ही फॉलोअप केली, ती आमच्यामध्ये नाहीच आहे, तरी मला हा त्रास सहन करावा लागतो। पण यदा कधी मी माझ्या याच्यामध्ये अपीलमध्ये गेल्यानंतर मी जिंकलो गेलं तर गव्हर्नमेंटनी हे माझे पैसे, मला झालेला मानसिक त्रास हे मला तुम्ही परत दिलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे। ह्या प्रत्यार्थ जर त्या लोकांनी येऊन जर माझी जमिनीचा कोणत्याही प्रकारचा हे केलं नाहीये, मार्ग दाखवला नाही, तर पुढे जेव्हा ते असे काय उपयोग होतील त्यावेळेला माझा आमरण असणार। माझं नाव योगिता चेतन पाटील। हे जागा घेताना रमेश कदम यांच्यासाठी मी 4 वर्ष म्हणजे पैसे थोडे करून असं 7,20,000 रुपये त्यांना जमा करून आता मी घर बांधायला घेतलं होतं। त्या ह्याच्यात विश्वनाथ कदम आणि त्याची मिसेस त्या अडथळा म्हणजे काम चालू केला की फोटो काढायला येतात, कामगारांचे फोटो काढतात, फोटो घेऊन डायरेक्ट तहसीलदारमध्ये जातात। मग तहसीलदारला गेल्यावर पोलिसांच्या जवळ जातात, सांगतात, मग मला फोन आला का मला परत फेऱ्या मारायला जायला लागतात। मग त्यासाठी म्हणजे मला 2 मुलं आहेत माझी, 2 मुलांना घेऊन मला तिथे उरणला जायला लागतो गाडी करून। मग ते गेलो का तिथे सांगतात काम बंद ठेवा। मी 8 वर्ष भाड्याने राहते, 8 वर्ष भाड्याने राहून आता काम चालू केलं थोडंसं का तर 1 रूम बसली तर मी तिथे राहू शकते,
पण ही असं काम करून देत नाही मला. तर मला घर बांधायचं आहे. फक्त सरकारने माझी फक्त मागणी ही मागणी करावी आणि माझ्या कामाला सुरुवात करायची परमिशन द्यावी फक्त.